तर उस्मान भाई नुसतं खवळलेला. का खवळलेला तुम्हाला सांगताच बघा पुरं. हाय गाईज, आज आमच्या 2 मॅची होत्या, एक ओव्याला ना एक बेलापूरला. तर निघलो आम्ही मॅचीनं जायला. तर लागली जाता जाता ट्रॅफिक. आज झालो मॅचला लेट ना. प्रेम भाईनी कारला काम आमचा. कसा खुश आहे बा. हरवला आम्हाला डायगर कराई. यातला ज्यूस पियाला. बघा कसा पिता ज्यूस. ह्यो डायगरचा वाघ बघा. या वाघाला बाय बाय केला ना. निघलो आम्ही दुसरी मॅचला जायला. ती बेलापूरला होती. बघा कशी गाडीन कसं चेंबून चाललं बघा. पोचलो बेलापूरला, जिथं दुसरी मॅच होती तिथं. तर गाडींशी उतरलो तर ही बोलताना लय ऊन आहे र आणि मॅच पण लागायला लय टाईम आहे, काहीतरी खाऊन यावं चला. मग आलो इकडे बिर्याणी खायला. बसलो बिर्याणी खायला. आली बिर्याणी, तिला बी कुस्करली सगळे. झाली बिर्याणी खाऊन मग निघलो परत मॅचला जायला. इथं आपली सगळी पोरा बसलेली. इकडून उस्मान भाई आलता, मग त्याला गेलो पहिले भेटायला. लय दिवसांची उस्मान भाईला भेटून लय बरा वाटला. उस्मान भाईला काही झालं काय माहीत, खवाळलेला लय. आम्हाला काय माहीत कोणच्यावर खवाळले. तर बघा इकडे बॅटिंग त्याची, त्यांच्यावर खवाळलेला. यावेळेला फ्री हिटचा चेंडू होता. आज जणू उस्मान पटेल पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय. 18 याही वेळेला फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करणारा आणखीन एक दमदार स्ट्रोक. बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी. यावेळेला इनसाइड आउटचा येणं बाकी आणि वैयक्तिक 59 या धावसंख्येवरती उस्मान पटेल पाहायला मिळतात. याही वेळेला फुल टॉस मध्ये कन्व्हर्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू वन बाउन्स. उस्मान भाईची झाली मॅच. त्याने कारला काम. इकडं आपल्याला दिली त्या टी शर्टी घालायला. त्या पोराही घातल्या न. मग घेतला टॉस उरवाला. नेवाली पाडकरांची मॅच होती. त्यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. प्रॉपरली टाइम या ठिकाणी झाला आहे. ऍडव्हान्टेज मिळाला या एंडचा. त्यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. सरळ बॅटने चेंडू खेळलाय. लंबातला क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने चेंडूवरती येतोय. क्लीन पिकअप, क्विक रिलीज, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. बेल्स डिसलॉट झाले, त्यामुळे तुम्हाला बेल्स. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 गडी बाद 38. त्यावेळेला उजव्याची बाहेरचा चेंडू आहे. खोदून काढलाय अक्षरशः. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. तर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला होता. आडवा बॅटला प्रहार केला चेंडूला. एलिव्हेशन फारसं मिळत नाहीये, उंची जास्त. जिंकलो पहिली मॅच. नेवाली पाडकरांची होती. मग मला भेटली मॅन ऑफ द मॅच. मस्त वाटला. मग इकडं पोरं आली सगळी ज्यूस पियाला. गरमीच चवरी लागत होती तर काय करायचा. मी बी घेतला मग ज्यूस पियाला. दुसरी मॅच झाली, ती बी जिंकलो आम्ही. 16 टीमींचा लॉट्स होता ना. मग आम्ही डायरेक्ट पोचलो सुपर 4ला. 2 मॅची जिंकून मस्त खेळली पोरा. जाम बरा वाटला. आज पण लय खुश होती पोरा. बघा मुख्यादा नुसतं मारलेलं ना त्यांनी. असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा.